राज्य परिवहन महामंडळाने आता 15% भाडेवाढ केलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आणि सामान्यांच्या लालपरीचे तिकीट दर वाढणार आहे। एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे। प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान ₹1.35 ते कमाल ₹3.35ची वाढ झाली आहे। जळगावातील एसटी प्रवाशांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। शुक्रवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपासून एसटी महामंडळा परिवहन जे विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे 15% भाडेवाढ हे अचानकपणे झाल्याने प्रवाशांमध्ये कुठेतरी संभ्रम तयार झालेला आहे। ताई, काय सांगणार? अचानकपणे रात्री भाडेवाढ झालेली आहे। महिलांना जरी अर्ध तिकीट असलं तरी भाडेवाढीमुळे तुमचा अर्ध तिकिटामध्ये ही दर आता वाढण्यात आलेला आहे। आम्हाला नुकसान आहे, ते सरकारला काय नुकसान पडणार आहे? आमच्या पोरं आहे आमच्या सोबत, काल ड्युटीचं आमच्या पोरांचा बी भाडा वाढतील, आमच्या माणूस राहतील तर आमच्या माणूसचा बी भाडा वाढतं। मग माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आम्ही जसं कष्ट करताय त्याचा आम्हाला थोडा फार तरी नफा पडायला पाहिजे की नाही, भाडा कमी करा। हे बरोबर नाही ना। कारण की रात्री वाढलं, परत कंडक्टर जवळ गेलो तर पहिले सांगतो भाडं वाढलंय, परवाची उतरून जात आहे। अचानकपणे भाडेवाढीमुळे कुठेतरी खिशाला जड बसतो असं वाटतंय तुम्हाला? मग वाटतं भाडं वाढलं काही उपयोग नाही होत, ते भाडे कमी करतात आणि लगेच भाडे वाढवतात। महिला मंडळांना काय सवलत देतात ते? इकडे भाऊ पैसे देतो महिलांना आणि इकडे भाडे वाढवतात। काय उपयोग आहे महिलांना भाडे वाढवायचे? काही उपयोग नाही त्याचा। सामान्य लोकांना किती त्रास होतो, काय होतो एसटी मंडळाचं। आणि एसटी मंडळ बी काय नुसतं गाड्या इतक्या खट्याळ्या आहे की कुठे बी बंद पडतात, कुठे पण नव्या एसट्यानी काही नाही, कुठे बी पंक्चर होऊन जातात। ज्या पद्धतीने तुम्ही भाडे वाढवत आहात त्या पद्धतीने एसटी बस सुविधा प्रवाशांना दिली पाहिजे अशी देखील मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। कुठलाही भाडेवाढ वगैरे जे जनतेला जीवनाशी विषय आहेत ते कॅबिनेटमध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय आमचे जे महायुतीचे नेते एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याही चर्चा एखाद्या वेळी झाली असेल, त्यात मला पूर्ण माहिती नाही। पण असे निर्णय घेताना मात्र महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याही चर्चा घेऊनच झाले पाहिजे असं मला वाटतं। हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये, अर्थमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्यांचे तोंड एका बाजूला, दुसरे जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं काय चाललंय, त्यांचं हेडक्वार्टर तिथे सातारा दरेमध्ये, अशा तऱ्हेने सरकार चाललेलं आहे। आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे। शिंदे गटाला वाटतंय शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री, आणि भाजपला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री। तीन मुख्यमंत्री प्रत्यक्षपणे काम करताना दिसत आहेत। त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये अत्यंत गोंधळ आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये गोंधळ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।